अखंड नामाचं रामकृष्ण परमहंस सांगता सांगता समाधीस्थ झाले. सगळे शिष्य स्तब्ध होते आणि रामकृष्ण परमहंसाच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी एकदम डोळा उघडला आणि स्वामीजींकडनं बोट करून सांगितलं, भूतदया नाही नरेंद्र, भूतदया आहे. कसली दया आहे? आणि आपण फिकत आहे, आपण कसली कोणाला दया करायची? भूतदया नाही नरेंद्र, शिव भावे जीव सेवा. आणि बाहेर आले नरेंद्र, बाहेर आले का खांब्याला टेकून उभे राहिले. प्रचंड प्रफुल्लित चेहरा होता, एकदम तेजाने उजळलेला चेहरा होता. सगळे शिष्य आले त्यांच्याकडे आणि त्यांनी त्यांना असं म्हणलं की काय नरेंद्र एवढं काय? स्वामीजी असं म्हणतात की मी इतके दिवस झाले गुरुजींशी भेटतोय, पण आज जे मला गुरुजी दिसले, आज जे मला गुरुदेवांनी सांगितलं ते जर माझ्या पुढच्या आयुष्यात मी करू शकलो तर यासारखा जन्म होता होणार नाही. आणि तुम्ही आश्चर्य व्यक्त करा, स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये त्यानंतरचे असंख्य प्रसंग आहेत की त्यांनी गरिबांवर दया केली. हे एक वेळेस ते दार्जिलिंगला होते, सकाळी अखंडानंद त्यांना भेटायला आले आणि ते ध्यानस्थ होते आणि ध्यानस्थ होता त्यांच्या लक्षात आलं की विवेकानंद फार अस्वस्थ झाले आहेत आणि अगतिक आहेत. म्हणून त्यांनी अखंडानंदांनी विवेकानंदाला जाऊन विचारलं काय होत आहे, काय चाललंय? ते मला माहिती आहे पण मला फार अस्वस्थ होते. आणि त्यावेळेस संध्याकाळी दार्जिलिंगला पेपर यायचे, वर्तमानपत्र उघडलं तर कलकत्त्यामध्ये प्रेमची साथ होती. स्वामीजी तब्येत चांगली नव्हती, अस्वस्थ होते. दार्जिलिंग वरनं स्वामीजी अशा अवस्थेमध्ये येऊन कलकत्त्यात दाखल झाले. सगळ्या लोकांना एकत्र केलं, प्लेच्या संबंधात एक मोहीम उभी केली, पत्रकं वाटली, जनजागरण केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात असं आलं की पैशाची आवश्यकता आहे. सगळ्या शिष्यांना एकत्र बोलवलं, सांगितलं मठासाठी घेतलेली जमीन जर विकायची वेळ तरी आपण ती विकू, कारण माणूस महत्वाचा आहे. एक वेळेस कैरोमध्ये इजिप्तच्या राजधानीमध्ये स्वामी असेच केले आणि फिरत फिरत जात असताना त्यांना ते विसरून गेले की आपण कुठे फिरतोय. आणि दुर्दैवाने एका वेश्यांच्या वस्तीमध्ये गेले. तिथलं चित्र पण स्वामी अस्वस्थ झाले. एका खिडकीच्या दाराशी उभे निस्तब्ध उभे होते. त्याचं वर्णन केलं अखंडानंदांनी. निस्तब्ध उभे होते, ते बघत राहिले आणि त्यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू चालू झाले तेव्हा त्यांनी विचारलं की बाहेर आलं काय, एवढं काय वाटतंय? तेवढे अख्खं ईश्वरत्व एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यामध्ये आलाय, पण काय दुर्दैव आहे काच्या स्थितीमध्ये. आणि ते बाहेर आला अखंडानंदांना म्हणाले की समाजातला एकही घटक दुर्दैवाने अशा स्थितीत येता कामा नये. अशा गोष्टींकडे इतक्या करुणेने बघण्याची ताकद स्वामींची होती. दीड सेवी मला सगळ्या तरुणांना आवाहन करायचं आहे. मित्र, स्वामीजींच्या जीवनात हा जो पैलू आहे ते तुम्ही तर स्वामीजींचे असे प्रसंग शोधत जा. त्यांच्याकडे मुलगा होता कामासाठी, तो वाराणसीला आला होता, त्याचे पैसे संपले म्हणून तो स्वामीजींकडे आला. तो मठात स्वामीजी बसले होते. काही लोकांनी त्याला बाहेर केलं का, बाहेर नाही बाहेर, पण त्यांनी दूर स्वामीजींना बघितलं, धावत धाव स्वामीजींकडे केलं नमस्कार. त्याला काय माहित होता हा व्यक्ती कोण आहे. स्वामीजींनी त्याचे हात हातामध्ये घेतले म्हणजे तू थांबे काय करायचं. त्या मुलाने खूप वर्षे स्वामींची सेवा केली, पण त्याचं वर्णन असं करतात की संध्याकाळी 7-7:30 वाजले. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा तब्येत स्वामींची बरोबर नव्हती त्यावेळेस ते 7-7:15 झाले की बाहेर यायचे, त्याची वाट बघत बसायचे. ते आल्याशिवाय जेवायचे नाही. सगळे शिष्य म्हणायचे तुमची औषधीची वेळ झाली तुम्ही जेवा, पण स्वामी म्हणायचे की तो यायचा आहे, तो सखाय माझा, तो सेवा करतो माझी, तो येईपर्यंत थांबायचे. आणि कित्येक वेळा स्वामींनी त्याच्यानंतर जेवायचे आणि त्याच्या ताटाकडे बघायचे, आपल्या सोबत चाललेलं त्याला द्यायचे. ही करुणा, हे प्रेम, हा जिव्हाळा, हा उलावा, हा 150व्या जन्मशताब्दीत आपण आपल्या आयुष्यात आणू शकणार नाही. मित्र, तुम्हाला माझ्या आयुष्यात एक छोटासा प्रसंग सांगतो. मी आयुष्यात विसरू शकत नाही. 6 महिन्यापूर्वी मी पुण्यामध्ये एका फूड फेअरमध्ये गेलो आणि तिथे एक
जास्तीत जास्त 24-25 वर्षाचा मुलगा आला आणि त्यांनी त्या बूट चप्पल विकणाऱ्या दुकानदाराकडनं 7 नंबरचे 5 जोड घ्या, 8 नंबरचे 6 जोड घ्या, 9 नंबरचे 10 जोड घ्या, असे सगळे घेतले. मला आश्चर्य वाटतं, बहुधा हॉस्टेलमध्ये काम करणारा मुलगा असेल. पण मी स्वयंसेवक कार्यकर्ता माझी उत्सुकता जागृत झाली की त्या दुकानदाराला विचारला कोण आहे असं कसं. तो म्हणजे कुछ मालूम नहीं था. तो तबरे दिया सभी दुकानदार तो कुछ मालूम नहीं था, इतनी आदमी लड़का बहुत बार आता ऐसा करके जाता है. मुझे लगा कि इसके बाद में जब आएगा तो मुझे कॉल करो, ये मेरा मोबाइल नंबर है. तो 1.5 महीन्यानंतर पुन्हा आला आणि त्याने विचारले उस दिन साहब जो आए थे ना वो आपसे बात करना चाहते हैं. तो बोल रहा मतलब मुझे उनसे बात नहीं करनी. त्या दुकानदाराने आग्रह केला म्हणून त्याचा मोबाईल नंबर घेतला. मी त्याला फोन केला, त्याला भेटायला. कसली माणसं आयुष्य करता बरं. MSc फायनान्सचा मुलगा. आपल्याला असं वाटतं की ते देवाला ताब्या कटवावं गमावणी आले, असं नाहीये. ही जी कोणी टेम्परेचर बॉडीचं झालाय त्याच्यावरती ती जी घंटा असते ती घंटा मला सांगितली त्याच्या ज्या वेव्हज आहेत त्या सगळ्या वेव्हज तुमच्या टाळूवर येतात आणि मग हा तुम्हाला सांगितलंय सगळं सर्किट कम्प्लीट होतं. आणि इथनं जो ऊर्जेचा स्त्रोत आहे हा सगळ्या हृदयापर्यंत कम्प्लीट एन्व्हायरमेंटल मेडिकल सायन्स. आणि मग जेव्हा तुम्ही डोळे मिटला तेव्हा जगात आजूबाजूला काही तुम्ही सेल्फ टॉक करायला तयार होता. हे आपल्या शास्त्रात सांगितले उल्लेख आहे त्याचे. हे नव्या पद्धतीने तरुणांसमोर मांडले त्याचे. काकाजी रोज सकाळी प्रार्थना करायची याच्यामध्ये शास्त्र शुद्ध धारणा आहे. कारण रोज केला तरच दिवस नीट जाणार आहे. आणि त्याच्या पुढे तुम्हाला म्हणतात की बाबा आता आवडतच नाही याची दारण देगा देवा तुझा विसर बाबा. तुझा म्हणजे आपला सुवचा. पण मग समजा की आपल्याला आवडतच नाही देवाला मागितलंच पाहिजे तर तुकोबा आहे शेवटी असं म्हणतात नरके धनमुक्ती संपदा. संत तुकोबा आहे संत आहे ते मुक्ती नाही मागत धनामध्ये सोडून द्या. नरके धनमुक्ती संपदा. मग काय मागितलंय संत संग देई सदा. चांगले मित्र चांगला ग्रुप. दिवसभर जर नीट जायचं असेल तर ग्रुप चांगला लागणार आहे. आणि त्या चांगल्याचा जो अर्थ आहे तो इतरांमध्ये गुंतण्याचा आहे. मित्रो आजचा प्रेरणा दिवस आहे. मला खूप वेळा असं वाटतं की अशी भरपूर प्रेरणा दिवस होते जाते. आज जे सगळे या मुद्द्यापासून तर त्या मुद्द्यापर्यंत जे बसले मी फक्त तुम्हाला 2 उदाहरण नाही. तुम्ही मला 11 सांगा मी माणसांची उदाहरण सांगतो. तो जो चप्पल देणारा मुलगा तो जो मराठवाड्यातल्या हॉस्टेलमध्ये पत्र लिहिणारा मुलगा तो तुमच्यापेक्षा वेगळा आहे. तुम्हाला PhD होल्डर आहे. तुम्हाला वेदांतात हुशार आहे. त्याने काही जगाच्या इतिहासाचा अभ्यास आहे नाही. 100% आहे. संवेदना आहे, भावना आहे, जगण्याचा अर्थ काय आहे त्या रांगेत आपल्याला करायला. ही प्रेरणा आपल्याला देणार. प्रेरणा सोहळे हे इन्स्पायर करण्यासाठी असतात, इम्प्रेस करण्यासाठी नाही. या हॉलमध्ये बसून 365 दिवसानंतर जेव्हा आपण पुन्हा नव्या प्रेरणा सोहळ्यासाठी येऊ तेव्हा आपल्याला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे, ही नैतिकता असली पाहिजे की विचारपूर्वक हा शब्द वापरतो. हे मौलाना असलं पाहिजे ना की मागच्या वेळी मी ज्या प्रेरणा सोहळ्याला गेलो होतो मी एक छोटासा संकल्प केला आयुष्यामध्ये वर्षभर जगायचं आहे. करू शकला नाही ना. किती मित्र आहेत, कसे मित्र आहेत. संत संग द्यायचा मित्रांशी कसं लागतंय आपण कसा व्यवहार करतो बदलवता येईल. आणि मित्र इतके वेळा सांगतो की एक BA मधला मुलगा आहे, BSc मधली मुलगी, MA करणारा आहे. आपण आजकाल अभ्यासाचं मॅनेजमेंट बसवतो. आजकाल व्यापारी लोक आकड्यांचं मॅनेजमेंट बसवतात, त्याचा हिशोब करतात. आजकाल टाईम मॅनेजमेंटचा विश्वास आहे. व्हॉट्सअप इमोशनल मॅनेजमेंट. आपण भावनांचा मॅनेजमेंट करू नाही शकतो. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की भारतामध्ये पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जे सिद्धांत मांडले गेले त्याच्यावर चर्चा आता जगामध्ये सुरू झाली आहे. मला छोटं उदाहरण, तुम्ही एका सकाळी घेऊन बाहेर पडला तर तुम्हाला कुठं माणूस रस्त्याने करायचं, ओळख नाही, पाळत नाही,
कधी वाटून जातो. कधी कधी आपण रस्त्याने चालतो असतो, एखादी व्यक्ती दिसते आणि मनात घडवत आहे माणूस आहे का, कशामुळे? मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये 1.5 वर्षापूर्वी एक कॉन्फरन्स झाली जगातल्या सगळ्या मानवतेची, आणि त्यांनी मान्य केलं की भारतातल्या माणसामध्ये जी संवेदनशीलता आहे, जी करुणा आहे, जो प्रेम आहे, जो ओलावा आहे, त्याचे जे रेस बाहेर पडतात, that affects the world. आणि ती रेस पॉझिटिव्ह, ती एनर्जी पॉझिटिव्ह, ती तेव्हाच बाहेर पडू शकते जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे इतरांचा विचार करा. आणि मला अत्यंत आनंद आहे आणि मी तुमचं सगळ्यांचं खूप आणि संस्थेचं अभिनंदन करतो. मी तुमचं ते पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाच्या मागच्या पानावरती देशाबद्दल लिहिलंय. मी आज गोपालजींना असं म्हटलं की मी पुण्यामध्ये एक पिटिशन दाखल करतोय. 1ल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत पाठ्यपुस्तकाच्या प्रत्येक विषयाचा पहिला पाठ तुम्हाला आठवतो? 1ल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत प्रत्येक विषयाचं पहिलं पाठ. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत, माझ्या विषयावर माझं प्रेम आहे, त्याची समृद्धी आपल्या परंपरांचा मला अभिमान आहे. आता मी तुम्ही कॉलेजचे स्टुडंट आहे, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कॉलेजच्या करिक्युलमच्या पुस्तकावर हे पास आहे का नाही? कोणी उडवलं? हाऊ दे काय हिंमत आहे? काही पूर्वी भूगोल शिकायचा कशासाठी? देशासाठी शिकायचंय. इंग्लिश शिकायचं कशासाठी? देशासाठी. ही इन्स्पिरेशन, ही प्रेरणा त्या पहिल्या स्तरावर असायची. आज कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये तर नाही असत. मी आज पुण्यामध्ये पिटिशन दाखल करतोय की करिक्युलम जर पुस्तक असेल तर पहिलं पान हे प्रेरणा असलाच पाहिजे. आणि मित्र, तुम्हाला शेवटची एक विनंती करणार आहे. तुम्ही कृष्ण शोधा, तुम्ही शिवराय शोधा, तुम्ही काकाजींच्या जन्मदिवशी वेगळे काकाजी शोधले पाहिजे. पण इतिहास हा तसं सत्य, जसं सत्य तसं पथ्याच्या आधारावर सुद्धा वाचता आला पाहिजे. आणि तो पथ्याच्या आधारावर वाचला तरच मग आपल्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळतात. मला पूर्ण खात्री आहे 365 दिवसानंतर हा जो ऑडियन्स सर्वांचा या हॉलमध्ये बसलाय, तो जेव्हा पुन्हा 1 वर्षानंतर या सभागृहामध्ये काकाजीच्या स्मरणार्थ पुन्हा येईल, तेव्हा हा उमरठा ओलांडताना त्याला मॉरल असेल, त्याला नैतिकता असेल, त्याला मनापासून वाटेल की हो, हे एक छोटंसं काम मी करू शकतो. आणि मला आवडलेल्या कवितेने मी माझ्या मुलीला समारोप करणार आहे. दत्त हंसकीकर नावाची फार सुंदर कवी आहेत आणि मी ते सगळे चिंता तुम्हाला समर्पित करतो. ते असं म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी थोडी फुले दिली. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 बहिणी दिली. श्रीमंत हृदय ज्यांचे, त्यांनी ती जरा युती करावी. ज्यांचे हात आभाळात टेकले त्यांनी थोडे खाली आले. ज्यांचे जीवन वागले कळले त्यांना थोडं उचलून घ्यावे. ते जे थोडं आहे, ते जे जरा आहे, हे आपल्याला करता येईल. मला पूर्ण खात्री आहे जे भावविश्व घेऊन ही संस्था चालते, ते महाविद्यालय चालते, जे वातावरण, जे संस्कार या महाविद्यालयामध्ये ते 1 वर्षाची प्रेरणा घेऊन मी पुनश्च वर्षभरानंतर याल अशी मला खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा आणि वाकणार धन्यवाद. So, to introduce these family personalities,
I would like to call our Honorable Principal, Dr. J.N. Sadhu sir. Dr. Sarabek Adwal, the Treasurer of Shikshan Prasarak Mandal, Akola, Honorable Chief Guest of today's function, Sri Shrikant Bhartiya ji from Pune, the Honorable President of Shikshan Prasarak Mandal, Akola, Dada Saheb Deshpande, the Chairperson of Shankarlal Khandelwal Charitable Society, Honorable Shantilal Khandelwal, Honorable Secretary of Shikshan Prasarak Mandal, Akola, Sri Gopalji Khandelwal, our friend and renowned personality in Amravati University, Sri Dineshji Suryavanshi, all the dignitaries, all honorable members of the society present over here, all the invitees in the function, and my dear students who have left the college just now after completing their graduation and post-graduation, and the present all students who are taking education in the college, teachers, media persons, and all my dear friends. All of us know every year we celebrate, we arrange this program of felicitation of outstanding students in different categories, in different works of personality development every year to inspire the students on the birth anniversary of our founding father, late Shankarlalji Khandelwal, alias Kakaji. All of us know this is not only the birth anniversary of Kakaji, but along with that, this day is also known for the birth anniversary of Anna Bhau Sate. This is also the death anniversary of Lokmanya Tilak. All these dignitaries, all these great souls have the inspiring spirit of not only we people, but the nation. And taking this opportunity, what we do is that we arrange this Prerna Sohla to make sure the society that we are going to make the career of our students, because all of you know that the very aim of Shikshan Prasarak Mandal and its institution is to serve underprivileged and unprivileged set of the society, to bring them into the mainstream. If you go to the vision of the society, you will come to know. And this Sohla is nothing but a part and parcel of this big vision of the society. All of us have just now enjoyed the workshop of Sri Shrikantji Bhartiya. This workshop, the idea of this workshop is also for the same thing. When we are arranging Prerna Sohla, when we are going to make the aim of the Sohla Prerna, inspiration, then it should have been arranged in such a way that the students should be inspired, in such a way that they should achieve the goal. Just now we have gone through that workshop, and right from Ram, Krishna, Swami Vivekananda, he had given the explanation of that personality. Let me tell you very frankly that he had emphasized on the need of not seeing the people in the form of God, deities, but in the form of human beings. All of you know that when somebody has been assigned with the
what we call name of God is called God, then we have got the limitations. रामाने हे केलं कारण ते देव होते, कृष्णाने हे केलं कारण ते देव होते. That personality has got some extra force. We think like that, and then we say that we are not that, and that's why we don't need to do those things. एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, ही अपॉर्च्युनिटी घेऊन मी थोडंसं शिकारीच्या भाषणाला सप्लिमेंट करून देतो. मला दरवर्षी अशा कार्यशाळा अटेंड करण्याचं भाग्य लाभत नाही. यावेळेस मी ते भाग्य करून घेतलं. रोज दरवर्षी जे ब्लड डोनेशन कॅम्प आजच्या दिवशी असते ते एक दिवसा अगोदर अरेंज करून मी अगोदरच आयोजक समितीला सांगितलं होतं की आपण काय कार्यशाळा अटेंड करायच्या त्या, मग आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प घ्यावं लागते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ते एक दिवस अगोदर करा, आपण तिथेच बसू आणि आपण त्या कार्यशाळेचा आनंद घेऊ. तर त्याच्यात पहा, मिथ फिक्शन आणि डिस्प्लेसमेंट एक नाटक व्हायचा खूप चांगला एसे आहे आणि त्याच्यात शिखांची भारतीय सांगितलेलं तसंच आहे. द मोमेंट यू असाइन